हे मुंबई पोलीसच्या परिमंडळ 7च्या वतीनं आज मालमत्ता हस्तांतरण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। वास्तविक हा मालमत्तेचे गुन्हे होतात आणि जे चोऱ्या होतात किंवा इतर गुन्हे होतात रॉबरी, चेन स्नॅचिंग वगैरे त्याचे मुद्देमाल हस्तांतरण हे आपण नेहमी करतच असतो रेग्युलर बेसिसवर पोलीस स्टेशनच्या लेवलवर कोर्टाचे आदेश वगैरे घेऊन। परंतु आज या ठिकाणी काही मौल्यवान वस्तू त्याचप्रमाणे पैसे आणि मोबाईल जे रिकवर झालेले आहेत विविध गुन्ह्यामधले किंवा जे मोबाईल हरवले होते असे जवळपास मौल्यवान वस्तू ज्या आहेत 1 कोटीचे जवळपास आपण रिकवर केल्या होत्या आणि आज त्या परत संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे जे मोबाईल हरवले होते किंवा मोबाईल चोरी झाले होते असे 50 लाखाच्या वर ते सुद्धा 360 मोबाईल आता परत देण्यात आलेले आहेत। मागच्या आठवड्यामध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 200 मोबाईल त्यांनी परत केले होते। ही निरंतर प्रक्रिया आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला जनतेला वाटतं की पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर माझी चोरी उघडकीस येईल की नाही, मोबाईल मिळेल की नाही अशी थोडी शंका असते त्यांच्या डोक्यामध्ये। परंतु पोलीस त्यामध्ये निरंतर तपासाची प्रक्रिया चालू असते। आपण काही मोबाईल जे आहे ते 2 वर्षापूर्वी चोरी झाले होते ते सुद्धा आता शोधून काढलेले आहेत। काही 3 वर्षापूर्वी चोरी झाले होते ते सुद्धा शोधून काढलेले आहेत। अशा प्रकारे ही निरंतर प्रक्रिया पोलीस करत असते तपासाची आणि मोबाईल किंवा ज्या वस्तू चोरी होतात त्या रिकवर करण्याच्या आज त्याच्या काही वस्तूंचं आज हस्तांतरण करण्यात आलेलं आहे।